तर नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा एका नवीन व्हिडिओमध्ये. तर आज आपल्यासोबत बघा कोण आहे, काय श्रवण वालन. आपल्याला कालची व्हिडिओ तुम्ही बघितलीच असेल. कालची काय म्हणजे कालची व्हिडिओ नाही म्हणजे बोलू शकत, ती आपण मिक्सच करणार आहे. कारण काल आपण आलेलो मुंबईवरनं आणि आपण 3:30 वाजताच इथं पोचलो. रात्री आम्ही 9:30ला आम्ही गाडी पकडली आमची इथून आलेली विरारवरनं 6:30ला सुटली आणि बरोबर 9:30ला आमच्या इथं पोचली. तिथून मग आम्ही जी स्पीड पकडली ना ती डायरेक्ट 3:30ला इकडं आम्ही पोचलो. आपल्या वाडीचा गेट आलेला आहे आणि आपला बसस्टॉप आणि आपली वाडी पाटी. आणि आम्ही आता चाललो आहे आमच्या वाडीचं इलेक्शन. तर गावात इलेक्शन असल्यामुळे आम्ही तिथं पण चाललेलं. तिथं नाश्ता विष्टा करूया जरा. तिथून मग तुम्हाला ना एक खास चीज वस्तू दाखवून देतो. आमच्या गावात एक मंदिर आहे लक्ष्मीनारायणचं. त्याच्यावरती दगडावरती म्हणजे एकदम जुन्या काळातले देवबिव आहेत. तर ते देव दाखवायला आपण जाऊया. आणि हा रोड आता नवीन बनतो आहे आमच्या इथला. आणि इथं बघा लिहिलं आहे कोलबांद्रे 3. इथून कोलबांद्रे 3 किलोमीटरच आहे. आणि आता कसं मुंबईला असलं ना आपण की खूप टेन्शन आहे, ट्रॅश वाटतं एकदम कंटाळा. तर जरा ट्रॅश फ्री पण होतं म्हणून गावाला आलो आम्ही. साईडचा व्ह्यू बघू शकतो तुम्ही, एकदम हिरवळ. आणि अगोदर आम्ही इथं खेळायचो, एकदम आतमध्ये खेळायचो. एकदा चिखल आठवतं का श्रवण, चिखल झालेला सायकलनी लॉकडाऊनच्या टायमी आम्ही तिथं चिखल झालेला, खूप चिखल होता. आणि सायकल चालवतोय आणि चाललो आणि चिखलातच अडकलो एकदम. आणि काहीच नाही, अवतीभोवती पूर्ण चिखल, जिथं हालू तिथं चिखलच चाललं आहे. आम्हाला काय करायलाच नाही भेटत होतं. लय बेकार सीन होता आमचा. तर आता रोडवरती चालतो आहे. अजून आपल्याला खूप आतमध्ये जायचं आहे. आमच्या वाडीत तर एकतर दुकानं नाहीत, काय नाही. आम्हाला दुकानासाठी पण एवढं चालायला लागतं ना, तुम्हाला काय सांगू. आणि आमच्या गावची परिस्थिती तर तुम्ही बघू शकता. मोस्ट ऑफ आता एकदम भारी वाटते. नवीन मॉडेलेशन झालं आहे सगळं, एकदम भारी. गेट अगोदर नव्हता, आता गेट पण बांधली नाहीत. खूप भारी. कोण आहे एकदम गाड्या बिड्या येतच जातात आपल्याला काय बिंदास. अगोदर ह्या रोडनी जायला ना एवढी फाटायची ना आमची. आम्ही लॉकडाऊनच्या टायमी इथून घंटा जायचो नाही. कारण ना समोर एक बंगला आहे, त्या बंगल्यात कुत्रा असायचा. कुत्र्यांनी आम्हाला एवढं घाबरवलेलं ना, सुटका ठेवायचा त्याचा मालिक भेंडी. आम्ही जेव्हा पण घराच्या समोरनं जायचो ना, तो भुकायचा. तो बघा जिथं दिसतोय आपल्याला, पुढं गेल्यावरती तुम्हाला दाखवतो. एवढा बेकार कुत्रा आहे ना तो. आता कुत्रा आहे काय माहीत नाही, पण आमची आता फाटत नाही. पण ह्या रोडने आम्हाला रात्रीचं ये द्यायला वाटते, आम्ही मान्य करतोय. पण आता नाही वाटत कारण आता गाड्या बिड्यांचा जरा जमाना आहे म्हणून गाड्यावरनं आम्ही निघून जातो. गाड्या बिड्या असल्यावरती काय वाटत नाही. पण हा रोड आहे, भीती वाटते. आणि आपल्या गणपतीच्या टायमी इथं वरतीच आपण जातो गवर आणायला हे सगळं. तर हाय पुढनं आया येत आहेत. तर मग जाऊया आपण. इथं अगोदर ना एकदा आई पडलेली आठवते का रोयाकांची, पाण्याने स्लिपी झालेल्या लॉकडाऊनच्या. आया वडापाव देतात. मित्रांनो समोसा पाव आणि वडापाव भेटतो. भेटू दिसतं मज्जा आहे खरी गावाची. गावाला असल्यावरती हेच ते काजू. ते बघा समोरनं काका येतात, अशी कष्ट करणारे बा माणसं दिसत. काकांच्या तोंड नाही दिसत. काका चालताय मेहनती काका. काकांचं कसं आता जरा दिसलो नाही कोण हाव मुंबईवरनं आला का नाही ते सगळं, म्हणून आवाज नाही दिली लवकर. पण काका प्रेमल आहेत. आपण माझ्या आठवतं का त्यांच्या गोट्यात गेलेलो, म्हशींचा जो आहे ना आपल्या इथं तो त्यांचाच आहे. आम्ही एकदा गेलेलो, एवढ्या मोठ्या म्हशी आणि रेड आहेत आतमध्ये, जवळ एवढी फाटलेली. आणि बोलतात आम्हाला हात लावायला, आमची एवढी फाटलेली एवढी मोठ्या. बघा हा बंगला आहे, ह्या बंगल्यात कुत्रा आहे आणि आता ती फाटते. आणि आता तो कुत्राच नाही आहे. पोरं बसलेत नेटला. चला आपण आता पुढे जाऊया, पुढे भेटूया. परा आहे देवलाजवळ, त्याला वाटतं गावाला आल्यावरती गावाला थांबावं, पण ते पॉसिबल नाही ना. जिंदगी एकदम चांगली जाते गावाला, बरोबर ना मित्र. मित्रांनो आम्ही ज्या देवलात चाललोय ना, तो देऊळ 5 पांडवांनी पाण्यावर बांधलेला आहे. इथे डबका होता,
चामाटेन तलाव होता, तलाव तलावावरती तो मंदिर बांधलेला आहे. हा. आणि तिथं सगळे एकदम पुराण्या काळातील सगळ्या वस्तू एका दिवसात बांधलंय. खूप जुनं मंदिर आहे. आम्ही पण तिथं गेलोय, पण काय माहितीये खूप खाली असल्यामुळे नाही. जरा 2-4 महिने झाले चोरी झालेली मंदिरात कधी झालेली मध्ये. तुला नाही माहिती? घंटा सगळा चोरून नेलेला. मग काय काय नाही. भेटला तो? नाही भेटला. भेटला लंगोट. हा पण आता ती मजा नाही. तर ट्रॅव्हलिंग करत जाऊया आपण खाली. नदी आपण दहीहंडीच्या दिवशी बघ गेलेलो. अगं लॉकडाऊन मित्रांनो तुम्हाला सांगतो, मुंबईची दहीहंडी मानतो मी. आम्ही स्वतः पथकातनं जातो फिरायला चढायला. खूप मजा असते. पावसात खायचा पावभाजीची, ते नाचायला बिचाय. पण गावाला जी चिखलात नाचायला मजा यायची ना, आम्ही लॉकडाऊनमध्ये नाचलोय ना, काय सांगू तुम्हाला, एवढी भारी ना. आणि जो आम्ही गावात आलो नाचत आणि नंतर त्या नदीकडे गेलो आणि नंतर काटं दुबायला लागलं पायाला. जो सगळं जी मजा. पण यांच्या नदीत कसं माहिती श्रवण, दगडी आहेत. दगडी आहे आणि वाहता पाणी आणि दगडी आहेत. ते तू पवायचा तरी प्रयत्न केलास ना, समोरून तुला डायरेक्ट दगड लागते पायाला. तो प्रॉब्लेम यांच्याकडे आहे. पण आमची नदी आपली नदी 12 महिने पाणी. भावरा विषय खोल. आता जरा प्रॉब्लेम झालाय नदीकडं, म्हणून जात नाहीत जरा पोरं. नाहीतर आमची नदी बाबा काय सांगू, पोरं गावाला आली आणि नदीला गेली नाही असं होत नाही शकत. खूप मजा अगोदर, आता कमी झाले जरा. मित्रांनो हे काय आहे बघा, मी या रोडनी पहिल्यांदा जातोय मंदिराकडं. हा बघा परा आहे. बरं जातो आमशी पोचून तर दे मला. ऑलमोस्ट नदी सुकली वाटते यांची. मंदिर आहे. हा कुठला मंदिर आहे? कुठला मित्रांनो? हा एकदम अगोदरचा मंदिर आहे. जुना मंदिर आहे. खूप अगोदरचे मंदिर आहेत, जुन्या काळातील मंदिर आहे. आणि पराय बघू शकता. विहीर आहे. झाले वाट लागले. माकडं बघा मित्रांनो, केलटी. नेतील आपल्याला उचलून. तो मित्रांनो ही बघा नदी ती, ते पार ते चढणीचं मासं होतं. नाही रे, एवढं थोडी. चढणीचा मासा पहिल्या पावसाला असतात. अरे पण हो चढणीचं मासं वरती आलेलं आणि इथंच अडकवली. ही नदी आहे. ही नदी आहे. तू बोल, तुला कुठून न्यायचं तिकडून ने, आम्हाला काय. पार हम्म नदी होती, ती आता थोडी सुकले. मग आजून जाऊ तुला ही बघा नदी काय. हे वरती जायचं पार. होप होप हो. तेव्हा कसलं एकदम चाललंय. हा बघा ही नदी यांची. इकडं ना तुम्हाला कसं बोललेलो, यांच्या नदीत ना दगड एवढी ना, जो पवायला प्रयत्न केला ना दगडीत दगडी. काय केलं नाही हे डुकरांनी बघा काय करून ठेवली नाही, जो सगळा खोदून ठेवली नाही अर्धा तो. ही बघा ही दगडीत दगडी नसती. नदीत मासा आहे. आणि पाणीचा आवाज ऐका, एकदम क्लीन वॉटर. गावाला आल्याशिवाय असं पाणी भेटणारच नाही तुम्हाला. मुंबईचं पाणी म्हणजे ना बिरिंगचा पाणी असतो ना, तो लय बेकार. पण काय करणार बनवणार ना गं, काय बनवणार याची पाणी. पिपाणी. हा बालपण. हा या अगोदरचं कोकण आमचं बालपण. बजागिरी का इन लोक, बजागिरी का. काटे असतात हिला आणि हिला असं मारलं झाकते. योगा लाजली. हे बघा असे. पहा हे दुसरं मंदिर. मध्ये वाट्यांमध्ये पण तुम्हाला ना मंदिर भेटतीलच, कारण खूप काय. बघा मला आतमध्ये दाखवतो, इथं पण देव आहेत. तर आपल्याला हे मंदिर नाही बघायचे. अजून आपल्या पुढे एक मुख्य मंदिर आहे, तिथं जायचं आहे. तर चला मला पुढं जाऊया. डुक्कर होता मोठा. कोण होता मोठा डुक्कर? कुठं? मला आणि माझ्या पप्पांना वाटलं मोर असेल. कुठं डुक्कर होता? इथं हा. बसलेला. हा आणि आम्हाला आणि माझ्या पप्पांना वाटलं
मोर आहे हा आणि नंतर तो बाहेर निघाला ना एवढा रेडाच्या रेडा डुक्कर. आम्ही किती घाबरलो होतो पण आम्हाला मजा आली. का डुक्कर बघायला भेटला. हा आता बघू शकता आपण एवढा होता त्याचे पण सुलं तुम्ही एवढं. बघू शकता समोर मंदिर आहे आपल्या ग्रामदेवतेचं श्री लक्ष्मीनारायणचा. आणि जिथं आम्ही जात होतो तिथं ते आले. आपण जिथं जाणार होतो तो मंदिर आपल्या समोरच आहे. आता बघू शकता हाच मंदिर तो 5 पांडवांनी एका दिवसात बांधलेला तलावावर. म्हणजे या मंदिराच्या खाली पूर्ण पाणी आहे आणि हे पूर्ण पाणी हे पाणी आज पण मंदिराच्या खालनं वाहतं. वाहतो. आणि दहंडीच्या दिवशी इथं पण हंडी असते आणि पोरं आम्ही नाचत इकडे येतो आणि हंडी फोडतात आणि त्याच्यानंतर इथं पूर्ण भिजवला जातो मंदिर. आणि मंदिराच्या अवतीभोवती नाचतात. काय मजा असते माहिती तुम्हाला. आणि ह्या मंदिराच्या समोरच एक परा आहे. तो कधीच आटत नाही आणि आणि थोडा ना थोडा पाणी असतोच. आणि इथे जामचं पण झाड आहे ना. हा जामेचा पण झाड आहे. नंतर जाम आहेत का नाही माहित नाही. कारण आंब्याचा आहे जामचा आहे. ही जागा नाही ही जागा आमची पूर्ण अशी नाश्ता बिष्टा करायला बसायची पोरं इथं पूर्ण दहंडीच्या दिवशी. काय मजा असते माहिती आहे मित्रांनो. हा इथं चप्पल काढायचा बोर्ड आहे बघा इथं लिहिलेलं आहे. जिथं सूचना लिहितात ना मित्रांनो ती तुम्ही पालन करत जावा. कारण काय माहिती आहे असतं काहीतरी ना रूल्स असतात एक गावाचे. आणि तुम्हाला आम्ही बोलल्याबद्दल तो बघा परा तो परा इथं हा पाणी दिसतोय हा कधीच आटत नाही कधीच. आणि एवढं फक्त हातपाय धुवायचा आणि मंदिराचं सामान धुवायचं बाकी त्याच्यात काय करायचं नसतं. आता मित्रांनो बघू शकता या ओढ्यात हातपाय धुतल्याशिवाय मंदिरात जायला जागा नाही आहे. पाय तरी धुवून जायचं इथं. बघा इथं आल्यावरती ना खूप शांतता वाटते. ही शांतता ना मंदिरातून नंतर आपण जाऊया. सो हे बघा चला मग जाऊया. चला मंदिर. आणि हा मंदिर इतका जुना आहे ना. आम्ही जेव्हा जन्मलो नव्हतो तेव्हापासून म्हणजे आम्हाला आता 15 वर्ष. मग 15 वर्षाच्या पण अगोदर आता ही भिंती तुम्ही बघताय ना ही भिंती ऑलमोस्ट किती वर्षाची असेल 100 1800 मधली आहे. 1800 मधली बिल्डिंग आहे. म्हणजे तुम्ही बघू शकता हे स्मारक अजून आहे. अजून प्रयत्न तो टिकलेला आहे. हा आणि तुम्हाला काहीतरी दाखवतो. 5 पांडवांनी बांधलेली कलशी आणि ही पक्वाच ही अजून पण आमच्या मंदिरात आहे. आणि बघू शकता दगडाने हे हँडमेड ना मशीननी बनवले ना कशाने बनवले. हँडमेड हाताने बनवलंय. तुम्ही मग आत्ताच्या पिढीला जर हे बनवता आलं तर काय होईल. आताच्या पिढीला सगळीकडे मशीनच भेटतात. मशीनाकडून काय नाही होत अगोदर सांगतात. हा बघा ही पण 1800 मधली. आणि ही तुळस इथं तुळशी विवाहाच्या टायमिंग खूप मजा असते. एवढा स्पेस आहे. आणि जर नाईट कार्यक्रम असेल त्यासाठी आपल्याकडे बल्ब पण आहे सगळे. आणि कचरा पुरी करू नये म्हणून आपल्याकडे कचरा डब्बा पण आहे. एवढी आम्ही रक्षण केले. आणि विचार करा अजून प्रयत्न हे बांधलेलं अजून तसंच्या तसं आहे. चला मग आपण आता मंदिराकडे जाऊया. मंदिर बघू शकता तुम्ही किती मोठं आहे. या मंदिरात आपले सर्वांनी आमचे देणगी दिलेली त्यांचे पण आहेत नाव. बघू शकता आपला मंदिर किती जुनं आहे. तर आणि ते आमचे ग्रामदेवताचं मंदिर. चला पहिले मंदिरात. तुम्ही जर या मंदिरात पावसाळ्यात आलात ना तर तुम्हाला इथं पूर्ण हिरवळ भेटेल. आता तर तुम्हाला इथं आता थोडं पाणी आटले म्हणून काय नाही तर ह्या मंदिराखालनं हर वेळी पाणी असतं. आणि तुम्हाला इथं एकदम जुनं तलाव आहे. ही माती आणि ही माती बघा किती नरम आहे एकदम सॉफ्ट आहे. बघा माझे पाय पण लगेच धसतायत. तुम्ही ही माती बघाल ना हात बघा हाताचा थापा आला म्हणजे विचार करा हिच्या खाली पाणी आहे म्हणून ही माती वल्ली आहे. हे बघा ही माती एवढी वल्ली नाही ह्याच्या खाली पाणी आहे सगळं. आणि तुम्हाला इथं दाखवतो बघा काय बघा वरती. आणि हे बघा कमल. म्हणजे विचार करा हा तुमच्याकडे प्रूफ आहे. इथं दाखव माझ्याकडे प्रूफ आहे की ह्याच्या खाली एवढा पाणी आहे. म्हणजे कमल जो खाली तो रूट असतो ना त्याचा म्हणजे खाली ती वेल असते ती एवढी मोठी असते ना ती पूर्ण पाण्यात गेली असते. आणि तर मासे पण दिसतात आपल्याला कुठं तरी. अजून फुलले नाहीत पण काही दिवसांनंतर फुलतीलच. चला मग आपण कमळ बघा जाऊया त्या साईडला. पण विचार करू शकता की हा मंदिर बांधायचा हेतू त्यांचा काय असेल. आणि बांधलंय
तर पाण्यावरती कसा बांधला असं आणि ते पण एका दिवसात एवढं कोण बांधू नाही शकत. म्हणजे हे स्पष्ट आहे की हे देवाने बांधलेलं आहे. आता आपण दुसरीकडे जाऊया. दुसरीकडे जातोय कारण की माती एकदम मस्त आहे ना, आम्हाला चालायला एवढी मजा येते ना. मातीच्या मंदिराच्या वरती जायचं. आम्ही तर हे खरं सांगू, मी गावाला नसतो जास्त. मी गणपतीत, शिमगा आणि कुठला काय कार्यक्रम असेल तर. पण दहंडीच्या टायमिंग वरती येतात पोरं मंदिराच्या वरती, कारण इथं दहंडी बांधायला. आणि हा मंदिराचा एवढा स्पेस आणि हे मंदिराचं हे जास्त आणि हे टॉप एरिया आहे आपल्या मंदिराचं. जर झेंडा बिंडा चेंज करायचा असेल तर पब्लिक इथूनच जाते. आणि आपली हंडी इथं बांधली असेल, आपण तुम्हाला माहिती आहे आपली हंडी कुठे बांधली. इथं आल्यावरती नाही, एक वेगळी शांतता आहे. तुम्ही बघा. तर आता आपण साईडच्या एरियात आलो आहे. इथून बारी आहे, म्हणजे इथून तुम्हाला आता ऑलमोस्ट काय दिसणार नाही एवढं. आणि इथं पाणी जायला यायला आहे. हे मंदिर धुतल्यावर तर मग आपण आता आतमध्ये जाऊया. पाणी पियाला सगळे येतात. हा, दहंडीच्या टायमात तिथूनच पाणी पितात ऑलमोस्ट जण. पण तुम्ही बघू शकता ही कुठली बंदी नाही घातले ते पण एकदम जुन्या काळातलं जे बांधलेलं ना तेवढंच आहे. इथून माणूस ये जा करू शकतो. आणि हा मंदिर 24 तास उघडा असतो. असं नाही की कोणा देव बंद नसतो कधी पण. चला मग आता आपण आतमध्ये जाऊया. तर आतमध्ये हे आता काम जे झालंय ना ते आत्ता केलंय. म्हणजे मुंबई कमिटी व गाव कमिटीने पैसे टाकून जे आता बांधले ते. नाहीतर अगोदर आपण एक आहे आपल्याकडं प्रूफ, तसंच होतं पूर्ण दगडाचं आपलं मंदिर होतं अगोदर. एकदम काय नाही. आणि इथंच झाड आहे. कुणी काय हे नाही केलं, फुल इकडंच आहे. आता आपण आतमध्ये जाऊया. चला मंदिरात एंट्री करूया. चोरीला गेलेला आहे. मंदिराचा व्ह्यू बघा तुम्ही. मंदिरात बघा तुम्ही, एकदम शांतता आहे. ही शांतता तुम्हाला कुठेच भेटणार नाही अशी वाटते. आणि दहंडीच्या वेळी इथं भजन असतं आणि आम्ही इथंच पूर्ण रात्र काढतो. हा आपल्या मंदिराचा एवढा एरिया खूप भारी. आणि इथं लिहिलं आहे, तुम्ही बघितलं 1250च्या साली बांधलं गेलं मंदिर. 1250 म्हणजे खूप जुनं. आणि हे बघा, हे लिखावट आपण नाही करू शकत. ही जुन्या काळातली लिखावट आहे. आणि आपला देव अजून तसंच तसं आहे. हे ना तुम्हाला सांगू, मी मानतो हे लोकांकडं प्रत्येक गावात असतात. पण प्रत्येक गावाची एक कुलदैवत किंवा ग्रामदैवत असतं ना, तिचं मंदिर त्या गावासाठी खूप म्हणजे बोलतात ना प्रेमळ असतं. आपण आता आपल्या देवाला भेटूया. कोणी मंदिराच्या गाभाऱ्यात प्रवेश करून नाही हे लिहिलेलं आहे. आपण आतमध्ये नाही जाणार, इथूनच सांगतोय. कारण तुम्ही आपल्यासमोर देव बघू शकता. आतमध्ये देव आहेत अजून आहेत, पण आपण जरा शूट करायचं म्हणून जाऊ. बघू शकता इथं ही जुन्या काळातली देवलं आहेत. म्हणजे जुन्या काळातली मंदिर आहेत. या मंदिराचा म्हणजे तुम्ही बघू शकता, हा एवढाच पाठ होता अगोदर. हा एवढासा मंदिर होता. आणि लाईट आणि तुम्ही पिंड बघाल ना देवाची, ती पूर्ण खाली गेली. असे नाही की ती आम्ही बनवले, पूर्ण खाली आहे. बघू शकता आपला देवावरती पण अजून तुम्हाला पाणी दिसेल हळूहळू. हलकं हलकं पाणी दिसते बघा तुम्हाला. काय काय ठिकाणी हलकं हलकं पाणी आहे. लिहिलेला होता तो दाखवलेला आहे. आणि पाणी बघा तुम्ही, अजून तिथं वल्ल वल्ल दिसतंय. म्हणजे सकाळच पूजा झाली असेल असं वाटतंय मला. पण तुम्हाला खरं सांगतो, देवाचं कृपेने आपण अजूनपर्यंत आम्ही गावाला येतो. आम्ही सुखरूप गावावर मुंबईवरला जातो. हे देवाचीच कृपा आहे. आम्ही नारळ देऊन जातो. आता आपल्याला नारळ नाही, पण आपण देवाच्या पाया पडूया. आणि मंदिरात आले तर ऑलमोस्ट देवाच्या पाया पडणार. तर हेच आहे आजच्या पिढीने, आमच्या पिढीने तरी हे जपून ठेवलं आहे. आणि हीच कृपा ठेवतो की पुढं पण लोक जपतील. तर आपण आता पाया पडून आणि मित्रांनो तुम्ही इथं बघू शकता, इथं जुन्या काळातलं ना ते लिहिलेलं म्हणजे एकदम जुन्या काळातलं ते असतं ना लिखावट, ते लिखावट अजून आहे.
ही मूर्ती पूर्ण जुन्या काळातली ही आहे. मूर्ती पूर्ण हँडमेड आहे, अशी नाही की मशीननी बनवले, काय नाही, फुल हँडमेड आहे. आणि तुम्ही बघू शकता हा मंदिर अजूनपर्यंत ओपन आहे. आम्ही येऊ शकतो, तुम्ही पण येऊ शकता. फक्त एवढंच की मंदिर आहे, देवाचं आहे, देवाला या, पाया पडा आणि जावा. चुकीचं काम करू नका. मंदिर आहे, देव जागरूक आहे, देव तुम्हाला शिक्षा देणारच. म्हणून सांगतोय चला आता आपला पाया पडून झाले, आपण जरा आता बाहेर बसू दिसल्या. चला मग जाऊया. इथे शंकर आहे बघ, शंकरच आहे. आणि इथं आपल्या देवीचं आहे आणि आपल्या लक्ष्मीनारायण देव इथं आहे. खूप भारी वाटतं मंदिरात आल्यावरती, सगळ्यांनाच भारी वाटतं. आणि वंश आपल्याबद्दल काय वाटतं? तुम्ही गावाला असतात, तुम्हाला काय वाटतं मंदिर किती? तुम्ही तर दरवर्षी येता, आम्ही तर कमीच, तरी पण. तर मित्रांनो इथं आपलं आता मंदिर बघून झालेलं आहे. आपण बघितलं असेल खूप सुंदर मंदिर आहे. आणि असे मंदिर आपल्याला जपले पाहिजेत. तर खूप भारी वाटते. आता आपण घरी जाऊया. आणि हे बघा, हे दोघं बघा मस्ती करतात इथं. आणि घरी जाऊया. मग काय श्रवण, काय बोलतो मंदिरात गेल्याबद्दल? कसं काय नाही, वाटतं? एकदम मस्त वाटलं, एकदम सुख शांती. आणि तुला काय वाटतं आपल्या मंदिरात चोरी झाल्याबद्दल काय वाटतं? म्हणजे कसं वाटतंय? चोराला सुखी नाही राहणार, चोर मरणार, साला मरणार तो. आणि हे आम्ही दोघं मुंबईला असतो रे, पण तरी आपण वंशला विचारू. वंश, काय वाटतं चोरी झाल्याबद्दल? खूप वाईट, का? कारण की चोर भेटला नाही अजून. 4-5 जणांचा अरे तो कॅमेऱ्यात यायला घाबरतो, म्हणजे जरा लांबच असतो आपल्या. तर काय करू? तर मग चला, मग भेटूया दुसऱ्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टाटा, आंबेदा वाटा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.